हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे मैत्रिणींनो। आजचा व्हिडिओ खूप छान आहे। संपूर्ण कटिंग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तुम्ही इथं पाहू शकता हा मापाचा ब्लाऊज आहे कस्टमरचा। तर हा ब्लाऊज जो आहे तो प्रिन्स कट आहे आणि हा ब्लाऊजही मी शिवलेला आहे। तुम्ही याचा व्हिडिओ बघितला असेल बघा, बऱ्याच ताईंनी बरेच दिवस झाले तेव्हा मी अपलोड केलेला आहे ह्या डिझाईनचा पॅचवर्क ब्लाऊजचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। आणि तर हा त्यांचा मापाचा आलेला ब्लाऊज आहे। त्याचबरोबर एल्बो बाही आहे आणि बघा इथं आपण अशी फ्रिल लावलेली आहे याला साडीची। तर साडी जी आहे ती गुलाबी कलरची आहे याच्यामध्ये। तर हे त्यांनी मापाला ब्लाऊज दिलेला आहे, त्यांना हा ब्लाऊज खूप छान बसलेला आहे। तर ह्याच ब्लाऊजचं मी तुमच्यासोबत कटिंग आणि स्टिचिंग शेअर करणार आहे। तर हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे, तुम्ही पाहू शकता। याच्यामध्ये आपल्याला टक्स पॉइंट कसा काढायचा ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने संपूर्ण आपण इथं कटिंग करणार आहोत। तर इथं पाहू शकता मी अस्तर घेतलेली आहेत काही आणि ह्या ताईंचे जे आहेत ना ब्लाऊज आलेले आहेत आपल्याला, किती 5 ब्लाऊज आहेत ते पाहू शकता। तर संपूर्ण कटिंग मी शेअर करणार आहे याच्यामध्ये। तर हे असे आपल्याला आलेले 5 ब्लाऊज आहेत, तर हे पण आपल्याला कटिंग करायचे आहेत। तर त्याआधी मी तुमच्याबरोबर पेपर कटिंग शेअर करणार आहे एकदम परफेक्ट पद्धतीने। जसं हे मापाचं ब्लाऊज आहे तशीच आपल्याला दुसरी पेपर कटिंग करायची आहे, कारण की हा ब्लाऊज शिवून त्यांना भरपूर दिवस झालेले आहेत, म्हणजे 7-8 महिने झाले असतील त्यावेळेस। आणि त्या आपल्या ज्या आहेत ना लांब राहतात, तर त्यांनी आपल्याकडे एकखटी ब्लाऊज आणलेत 5 ब्लाऊज। तर ते मला आपल्याला 4-5 दिवसात द्यायचे आहेत। तर मग मी सर्वात पहिलं पेपर कटिंग करते, त्याच्यानंतर हे ब्लाऊज आपण कटिंग करू। तर तुम्ही पाहू शकता मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे इथं आणि असा सिंगल टाकून घेतला, जेणेकरून आपल्या पेपरची पण बचत होईल आणि संपूर्ण ब्लाऊजही आपला कटिंग होईल त्यासाठी। तर आपण इथं सर्वात पहिलं उंची मोजून घेणार आहे। तर ह्या साईडने आपण उंची टाकून घेणार आहे। तर शोल्डर पासून कमरापर्यंत मी मोजून घेते। तर ह्या ब्लाऊजची उंची संपूर्ण जी आहे ती आहे पावणे 14 इंच उंची आहे, पण आपण इथं घेताना 14 इंच घेऊ आणि प्लस 1 इंच करून घेऊ। तर इथं तुम्ही तुमची उंची सुद्धा आवडीनुसार घेऊ शकता। तर 14 इंचामध्ये आपण 1 इंच ॲड करून घेऊ, म्हणजेच 15 इंचावरती मी मार्किंग करून घेते। उंचीवर आपण लाईन ड्रॉ करून घेऊ। तर ही उंची झाली आपली संपूर्ण। त्याच्यानंतर आपण टाकत असतो शोल्डर। तर शोल्डर टाकायच्या आधी मी इथं काय करते, तर 2.25 इंचाची गळा रुंदी ओपन ठेवते आणि त्याच्यानंतर आपण जे शोल्डरचं माप टाकत असतो ते टाकून घेऊ। तर इथं या ब्लाऊजचं शोल्डर जे आहे ते आहे 2 इंच। तुम्ही पाहू शकता 2 इंचाचं शोल्डर आहे। तर प्लस अर्धा इंच करून घ्यायचंय, म्हणजेच आपल्याला 2.5 इंचावर शोल्डर टाकायचंय। तर संपूर्ण शोल्डर जे आहे ना ते झालेलं आहे तर पावणे 5 इंच। तर आपण डायरेक्टली 5 इंच घेतलं तरी होऊन जाईल, म्हणजे आपल्याला स्टिचिंग करताना आपण ते कव्हर करून घेऊ। त्याचबरोबर मुंडा उंची, त्याचबरोबर सर्वात पहिले आपण छातीचं माप मोजू आणि त्याच्यानंतर मुंडा उंची टाकून घेऊ। तसं मापाच्या ब्लाऊजवरनं मोजूनही आपण मुंडा उंचीही टाकू शकतो, जसं मी आता मोजलं। तर ही मुंडा उंची जी आहे ती आहे पावणे 6 इंच। पावणे 6 इंचाची मुंडा उंची आहे। तर त्याच्या पहिले आपण छातीचं माप मोजू। तर छातीचं माप आहे 9 इंच, म्हणजे 36चं माप आहे हे। 36 छातीसाठी आहे हे ब्लाऊज। तर 36 साईजचं माप आहे। तर मग आपण इथं मुंडा उंची जी आहे ती आपण इथं पावणे 6 इंचच ठेवणार आहे। इथं परत एकदा आपण 5 इंच मोजून घेऊ, सरळ लाईन मारून घेऊ। 36ची छाती आहे, तर 36 छातीचा चौथा भाग 9 इंच येतो आणि 9 इंच घेतल्यानंतर 2 इंच हे शिलाई मार्जिन। तर ही आपली संपूर्ण घडी झाली इथं या पद्धतीने। आता खाली आपण कमरेचा पण भाग मोजून घेऊ। कमर मोजलं नाही मोजलं तरी चालतं, पण आपण मोजून घेऊ। तर अर्धा इंच इकडनं सोडून द्यायचं आणि हा संपूर्ण कमरेचा भाग मोजून घ्यायचा आहे। तर इथं हे कमर जे आहे ते 32.5 इंच आहे आणि 32.5 इंचाचा चौथा भाग किती येतो, 8 चौक 32 आणि 8 पुढे एक रेष घ्यायची आपल्याला आणि 1 इंच जे आहे ते टक्सचं मार्जिन
आणि त्याचबरोबर 2 इंच शिलाई मार्जिन। तर बघा बरोबर आपल्या इथं कव्हर होतं, त्यामुळे तुम्ही कमर मोजलं नाही मोजलं तरी काही अडचण नाही, ते व्यवस्थित जे थोडंसं मागं पुढं होऊ शकतं, तर काही अडचण येत नाही त्याला। त्याचबरोबर आपण इथून आता मोंढ्याला शेप देऊन घेऊ। तर मी 1.25 इंचापासून आकार देऊन घेते। तर हा जो आपण मोंढा उंची घेतली त्याचा मधला सेंटर काढते आणि या पद्धतीने आपण ह्या मोंढ्याला आकार देऊन घेऊ। तर हा आपला बॅक साइडचा मोंढ्याचा आकार झालेला आहे। अशा पद्धतीने आपण हा मोंढ्याचा आकारही देऊन घेतला। इथून आपण बॅक साइडचा गळा टाकायचा। तर त्या ताईंनी काही गळे सांगितलेले ब्लाउजला, त्यामुळे मी इथं डायरेक्टली गळा जो आहे तो फक्त बॉक्स काढून घेते आणि स्टिचिंग केल्यानंतर वाटलंच तर मी ब्लाउज पण तुमच्यासोबत शेअर करते। तर हा इथपर्यंत जो आपण पानगळा घेतलेला आहे इथपर्यंत आपला गळा जो आहे तो आहे 10 इंच। तर आपण इथं 10 इंचावर मार्किंग करते। तर अर्धा इंच हे प्लस करावा लागतं आपल्याला गळ्यामध्ये सुद्धा बॅक साइडच्या। 2.5 इंच गळा रुंदी, कारण की शिलाई मार्जिन मध्ये वर शोल्डरला ही अर्धा इंच जातं। तर मी ब्लाउज जे आपण ब्लाउज स्टिचिंग करू त्यावेळेस त्याच्यावरती आपण ते व्यवस्थित करून घेणार आहे। तर मी फक्त बॉक्स काढून दाखवला, अशा पद्धतीने तुम्ही आवडीनुसार गळा हा घेऊ शकता। तर हा संपूर्ण बॅक साइड पार्ट तयार झाला। तर आपण याचं कटिंग करू आणि मग फ्रंट पार्ट कटिंग करू। तर पाहू शकता आपण हा बॅक साइड पार्ट काढून घेतला। आता हा बॅक साइड पार्ट आपण या पद्धतीने ठेवून घेऊ। बघा बॅक साइड पार्ट आपण ठेवताना 1.5 इंच आपण ह्या साइडनी एक्स्ट्रा घ्यायचंय हुकलूक पट्टीसाठी। तर आपण वरच्या साइडला असं ठेवून घेऊ जेणेकरून व्यवस्थित लक्षात येईल। तर 1.5 इंच आपल्याला इथे सोडायचंय हुकलूक पट्टीसाठी, लूजिंग द्यायचंय थोडंसं। तर सरळ लाईन मारून घेते मी 1.5 इंच। अशा पद्धतीने आपण 1.5 इंच एक्स्ट्रा इकडे ठेवून घेतलं आणि आता आपल्याला इथं जसाच्या तसा मागचा भाग हा काढून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण जसाच्या तसा हा मागचा भाग काढून घेतला। आता आपण याच्यावर बरोबर फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेऊ। अशा पद्धतीने आता आपण याला मोंढ्याचा शेप देऊन घेऊ सर्वात पहिलं, कारण की तो बॅक साइडचा आहे। आपण फ्रंट पार्टचा तयार करून घेऊ या पद्धतीने। आता याला आपल्याला एकदम खेटून घ्यायचंय। 1 इंच अंतर मोजून घेतलं तरीही चालेल किंवा 1.5 इंच घेतलं तरीही चालेल। पुढच्या साइडला अजिबात झोळ वगैरे पडत नाही मग। आणि या पद्धतीने याचा शेप देऊन घ्यायचा। आता हा आपला फ्रंट पार्टचा काढला, याचा आपल्याला काही गरज नाही हा, कारण की हा बॅक साइडचा आहे। या साइडचा आपला हा आपण काढून घेतला। आता काय करायचं, जी गळा रुंदी आपण ठेवलेली आहे त्याचं मार्किंग करून घ्यायचं। हे बघा मार्किंग करायला अजिबात विसरू नका, या पद्धतीने मार्किंग करून घ्या, कारण की इकडे 1.5 इंच हे आपण सोडून दिलेलं आहे। याच्या पुढचं आपल्याला जी काही गळा रुंदी ते मार्किंग आपल्याला इथं करून घ्यायचंय। आता इथून आपण पुढचा गळा टाकून घेऊ। तर आपण हा पुढचा गळा मोजू। कस्टमरला ह्या गळ्यापेक्षाही वरती गळा पाहिजे थोडासा, तर आपण जेवढा आहे तेवढाच घेऊ, म्हणजे अर्धा इंच आणखीन कमी होऊन जाईल। तर हा गळा जो आहे तो 6 इंचाचा आहे। तर आपण 6 इंचचाच गळा जो आहे तो टाकून घेऊ। बघा या पद्धतीने 2.5 इंच गळा रुंदी ओपन ठेवली खालच्या साईडने आणि हा बॉक्स काढून घेऊ आपण। बघा या पद्धतीने आता हा गोल गळा पण आपण इथं काढून घेतला।
आता आपल्याला इथं जे आहे लाईन मारायची ती म्हणजे आपला टक्स, जी काय आपला टक्सची उंची आहे ती आपल्याला काढायची। तर मापाला ही ब्लाऊज प्रिन्स कटच आहे, तुम्ही पाहू शकता। तर या पद्धतीने आपल्याला जे पण आपलं प्रिन्स कटचं टोक दिसते आपल्याला ह्या ब्लाऊजमध्ये, तोच आपला टक्स पॉइंट आहे। म्हणजेच आपले टक्सची उंची व्यवस्थित असा ब्लाऊज जर धरला तर बघा या पद्धतीने इथे आपल्याला हा टक्स पॉइंट निघतोय। तर आपण इथं आता वरच्या साईडने मी मोजून घेते, तुमच्याकडे पण जर प्रिन्स कटचं मापाचं ब्लाऊज असेल तर यानुसारच तुम्हाला टक्सचं पॉइंट काढायचा आहे। तर हा टक्स पॉइंट जो आहे हा 9.5 इंच भरतोय। जर असं थोडंसं आपण व्यवस्थित जर धरला टेप वगैरे तर तो 10 इंच भरतोय। आणि टक्स पॉइंट मध्ये जे आपण टक्स उंची घेतो त्याच्यामध्ये पण आपल्याला अर्धा इंच हे प्लस करायचंय। तर बघा 10.5 इंचावर मी मार्किंग करते, 10 इंच प्लस अर्धा इंच घेते। ही टक्सची आपली लाईन झाली या पद्धतीने। आता आपल्याला आडवा टक्स पॉइंट टाकायचा आहे आणि तो आहे तो म्हणजे छातीचा 10वा भाग। तर 9 इंच छाती आहे आपली, म्हणजेच 36 छाती आहे, तर 3.6 इंच म्हणजेच 4.5 इंच। आपण 4.5 इंचावरती एक पॉइंट घेऊ। तर जी काही तुमचं छातीचं माप असेल त्यानुसार तुम्ही इथं टाकून घेऊ शकता। आपण सरळ लाईन मारून घेतली इथं, तर इथं पण आपण मोजून घेऊ 3.4 ते 4.5 इंच, म्हणजे इथलाही पॉइंट आपला व्यवस्थित येईल। या पद्धतीने सरळ लाईन मारून घेतली। आपण ह्या पॉइंट पासून खाली पण आपण इथं घ्यायचं आहे अंतर, तर मी ते घेतेय 2.5 इंच। आपल्याला इथं अंतर घ्यायचंय 1.5 इंच पफ साठी। आणि इथून पण आपण 1.5 इंच अंतर घेऊ। आता हे आपण इथं पफ साठी हे करू। आता आपल्याला शेप द्यायचा आहे प्रिन्स कटचा। तर जवळजवळ आपण 1 इंचापासून असा आकार द्यायला सुरुवात करायची। इथं अशा पद्धतीने सरळ लाईन मारून सरळ घेऊन आपल्याला इकडे हे तिरकं प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे। आणि इथंही आपल्याला काय करायचंय तर थोडंसं 1.5 इंच हा अंतरही आपल्याला इथला कव्हर करायचा आहे, काढून घ्यायचा आहे इथला, जेणेकरून आपला चांगला छान असा प्रिन्स कटचा आकार तयार होईल अशा पद्धतीने। आता आपल्याला इकडनं काहीही वाढवायचं नाही, फक्त आपण इथं किती अर्धा इंच वाढवून घेणार आहे साईडनी, आणि वरच्या साईडलाही 1.5 इंच वाढवून घेऊ। कारण की मी अस्तरवरती कसं वाढवायचं ते सांगणार आहे तुम्हाला, त्यामुळे कुठेही इकडे वाढवायचं नाहीये। थोडंसं अर्धा इंच आपण खालच्या साईडला वाढवून घेऊ। अशा पद्धतीने थोडंसं आपण अर्धा इंच खालच्या साईडला पण वाढवून घेतलं। आता हा आपला संपूर्ण प्रिन्स कटचा शेप झाला। आता आपण इथं याची कटिंग करून घेऊ। तर हा पण जो आपण पॉइंट इथं हा घेतला तिरका खालच्या साईडला, हा वर घ्यायचा आहे आपल्याला। सॉरी, माझ्याकडून खाली झालं, असं वर घ्यायचं, कोणे वगैरे निघत नाही, मग हे नाही घ्यायचं। अशा पद्धतीने हे आपण आखून घेतलं। आता याचं कटिंग करून घेऊ आणि अस्तरवरती कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते, कसं वाढवायचे आपल्याला पॉइंट म्हणून। तर फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार घ्यायचा आहे आपल्याला। या पद्धतीने आता हा पुढचा पण गळा आपण इथं कट करून घेऊ। थोडा आतमधून घेते, जेणेकरून आपल्याला टिप मारायला आपण आखून घ्यायचं, मग टिप मारायला एवढं अंतर परत जातच आपलं। आता हे जे आपण इथं हे काढलेले हे पण आपण इथं हे कट करून टाकू।
अशा पद्धतीने हे आपलं प्रिन्स कट तयार झालं। हे पहा, या पद्धतीने आपला हा बॅक साइड पार्ट आणि हा आपला फ्रंट पार्ट। आता हे संपूर्ण आपण इथं काय केलं, याचं कटिंग केलं। आता मी तुम्हाला पेपरवर आपलं ब्लाऊजवरती कसं टाकायचं ते सांगते। तर मी इथे एक अस्तर घेतलं, तशी तर आपल्याला 5 अस्तर कापायची आहेत, पण मी सर्वात पहिले तुम्हाला एक अस्तर कापून दाखवते। या पद्धतीने आपण हा बॅक साइड पार्ट इथं ठेवून घ्यायचा आणि जसेच्या तसा आखून घेऊ। शोल्डर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचे। जर तुम्हाला अगदी 1.5 इंच आवडत असेल तर 1.5 इंच पण घ्या, पण 1.5 इंचाचं शोल्डर घेताना गाळा रुंदी 2.25 इंचने ठेवता आपण 2.5 इंच घ्यायची आहे, एवढं लक्षात ठेवायचं। आता हा आपला बॅक साइड पार्ट आपण आखून घेतलाय मी मार्करनं। त्याच्यानंतर हा फ्रंट पार्ट असा ठेवते इकडनं। तर बाही एल्बो आहे, त्यामुळे आपण इथं एल्बोसाठी दुसरं अस्तर वापरणार आहे, डबल अस्तर आणलेलं आहे। आणि आपण हे पार्ट इथं ठेवून घेऊ किंवा इथे ठेवून घेऊ, तर आपण इकडनं ठेवून घेऊ कडेने। काही करायचं नाही आपल्याला, जसंच्या तसं काढून घ्यायचं हा पार्ट। फक्त आपल्याला या साईडनी वाढवायचंय, तर ते कसं ते पण सांगते, याच्या आधी पण सांगितलेलं आहे मी। बघा, 1.5 इंच आपल्याला ह्या साईडने वाढवून घ्यायचंय। अगदी 1.5 इंच आपल्याला टिप मारायला जेवढं लागतं तेवढं आपल्याला इकडे वाढवून घ्यायचंय। तर या पद्धतीने आपण हे साइडनी वाढवून घेतलेलं आहे। जसा आपला पेपरचा आकार आलेला आहे तसाच आपल्याला हा पण आकार काढून घ्यायचा। आता हे पण आपल्याला जसंच्या तसं आखून घ्यायचं। हाफ बाही असेल तर इकडे ह्या साईडला बरोबर आपली बाहीचं पण कव्हर होऊन जातं, नाहीतर तुम्हाला पार्ट व्यवस्थित बसवून जी काही बाही आहे ती पण काढून घ्यायची हाफ। आता ह्याच्यामध्ये ही एल्बो बाही आहे, त्यामुळे आपण इथं हे या पद्धतीने हे काढून। आता ह्या साईडनी पण आपल्याला काय करायचंय, 1.5 इंच वाढवून घ्यायचंय। जिथं आपला पार्ट जॉईंट होणार आहे तोच भाग आपल्याला इथं वाढवायचा आहे। जसं आता हा पार्ट आपला इथं जॉईंट होणार आहे, त्यामुळे हा पण आपण वाढवताना इकडनं पण वाढवून घेतलेला आहे। त्याचबरोबर हा आपला बॅक साइड पार्ट। या पद्धतीने आपण हे संपूर्ण कसं आखायचं ते मी तुम्हाला दाखवलं। आता आपण इथं दुसऱ्या अस्तरवरती बाही कटिंग करणार आहे। तर बाही कटिंग पण मी करून घेते। तर सर्वात पहिले हे कटिंग करून दाखवते मी। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला व्हिडिओत काही समजलं नाही तर ते सुद्धा सांगा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन। तर आपण हे साइडनी न वाढवता पण प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करू शकतो, ती पण खूप सुंदर आहे आणि खूप सोपी पद्धत आहे। याच्या आधी पण मी शेअर केलेलं आहे माझ्या पूर्ण जुन्या व्हिडिओमध्ये। ज्या ताईंना याच्यापेक्षाही ती खूप सोपी पद्धत आहे, जर ती सोपी वाटत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पण कटिंग करू शकता, काही अडचण नाहीये। ती पण फिटिंग खूप छान बसती। तर आपण हे संपूर्ण अस्तर जे आहे ते कट केलं आणि मी याच्यावरचं ब्लाउजही कट करणार आहे। तर हे ब्लाउज आपण इथं कट करून घेणार आहे। तर मी आता हा व्हिडिओ इथं खूप मोठा होईल आणि याचे ब्लाउजचे स्टिचिंगचे जे आहे मी पोस्टला टाकेन शिवलेले ब्लाउज,
तर ते पण तुम्हाला कसे वाटतं ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.